नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीतून यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्थ असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये सूर्य व सूर्यप्रकाश जेवढा आवश्यकता आहे, हितकारक आहे, तेवढंच आपल्या जीवनामध्ये जो आरसा आहे, त्याला आपण आयना म्हणतो किंवा आरसा म्हणतो, तो सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप आवश्यकता आहे। माणसाच्या चेहऱ्यावरचे सगळे अहोभाव त्या आरशामध्ये दिसतात। म्हणतात ना, आरसा सब कुछ जानता है, असे हिंदीमध्ये म्हणतात। माणसाने चांगले कपडे घातले तो कसा दिसतो हे बघण्यासाठी सुद्धा आरशाकडे त्याला जावं लागतं आणि आरशाचे आपल्या जीवनामध्ये फार महत्त्व आहे। पण मित्रांनो, तो आरसा सगळं काय दाखवत असतो, पण त्या आरशाचं महत्त्व एखाद्या आंधळ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या आरशाचं कसलंच महत्त्व नाही। तो आरसा कितीतरी चांगला असेल, पण त्या आंधळ्या व्यक्तीला त्या आरशाचा काही संबंध येत नाही। तसंच मित्रांनो, संगीत ऐकणे हे फार चांगली गोष्ट आहे। संगीत ऐकल्यामुळे मन प्रफुल्लित होतं, प्रसन्न होतं आणि आपण एक वेगळ्या दुनियेमध्ये प्रवेश करतो। असं या संगीताचे महत्त्व आहे आणि महती आहे। पण तेच संगीत जर बहिऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आलं तर त्याला संगीताचं काही महत्त्व नाही। ते संगीत किती चांगलं आहे तरी त्याला काही महत्त्व येणार नाही। पण मित्रांनो, इथे मला थोडं तुम्हाला इथे फुलस्टॉप द्यायचा आहे। इथे प्रश्नार्थ चिन्ह तुम्हाला सांगायचं आहे। एक चांगला व्यक्ती असतो, तो समाजसेवा करत असतो, लोकांच्या सुखदुःखामध्ये जात असतो, नेहमी माणसाचे दुःख वाटून घ्यायचा प्रयत्न करत असतो, प्रत्येक गोष्टीला तो सर्वस्वपणे तयार असतो। अशा जर व्यक्तीला एखादा व्यक्ती भेटतो, तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो, विश्वासघाती असतो। तो विश्वासघाती माणूस आपला डाव साधतो आणि साधल्यानंतर तो विश्वासघात करणार म्हणजे करणार, हे त्रिवार सत्य आहे। आपण तो माणूस किती चांगला आहे, हा चांगला माणूस किती चांगला आहे, त्या विश्वासघाती माणसाला काही संबंध नाही। तो त्या माणसाचा विश्वासघात करतो म्हणजे करतो। सरडा रंग बदलतो ही गोष्ट खरी आहे। सरड्याला रंग बदलण्याची कला निसर्गाने दिलेली आहे, पण माणूस हा रंग बदलतो ही कला तो त्याच्या स्वार्थासाठी करतो। मित्रांनो, तुम्हाला इथे मला हे सांगायचं आहे की अशा विश्वासघाती लोकांपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे आणि सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे आणि थोडं सावध राहिलं पाहिजे, हे तुम्हाला मला सांगायचं आहे। मित्रांनो, नमस्कार।